तुम्हाला माहित आहे का, गुजरातच्या कच्छमधील लिग्नाइट माइनमध्ये सगळ्यात मोठ्या सापाचे फोसिल्स म्हणजे अवशेष भेटले आहेत, ज्याला की नाव दिलं आहे वासुकी इंडिकस. भरपूर काळापर्यंत दुनियाला वाटत होते की टायटॅनोबोआ, जो की 14 मीटर लांब आहे, तो जगातील सगळ्यात मोठा साप आहे. परंतु वासुकी इंडिकस हा तर 15 मीटर पेक्षाही लांब आहे. जेव्हा काही पॅलेंटोलॉजिस्ट आणि IIT रुग्णात हे अवशेष मिळाले, तेव्हा त्यांना वाटलं की ते क्रोकोडाईलचे आहेत. परंतु जेव्हा रिसर्च केल्यानंतर समजलं की ते एका सापाचे आहेत. पण हा साप एवढा मोठा बनला कसा? याची 2 मेन कारणे आहेत. पहिलं कारण असं की फूड चेन. सुमारे 47 मिलियन वर्षापूर्वी फूड चेन मध्ये हा टॉपला राहिला असेल, त्यामुळेच तो सगळ्यांना खाऊ शकतो, परंतु त्याला कोणी खाऊ शकत नाही. आणि दुसरं कारण क्लायमेट. साप हा कोल्ड ब्लडेड क्रिएचर आहे, ज्याला की वॉर्म ॲटमॉस्फिअरची गरज असते, आणि भारताची धरती तेव्हा वॉर्म होती. हे वासुकी इंडिकस प्रोबॅबली वेल्सला खात होते, आणि तेव्हाच्या वेल्स हे ॲक्वॅटिक नव्हत्या, तर जमिनीवर राहणाऱ्या होत्या. वासुकी इंडिकस हे नाव यासाठी कारण महादेवाच्या गळ्यातील सापाचे नाव वासुकी आहे, आणि इंडिकस यासाठी कारण त्याचा शोध इंडियामध्ये लावला आहे.